सीनामाय नदीकडे गेल्यानंतर बघतो तर काय असं खतरनाक पाणी वाढलं होतं आणि ती बी एका रात्रीतच. ती कसं काय चला सांगतो. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. सकाळ सकाळ रानात गेल्यानंतर असं खणखणीत पाऊस चालू झाला आणि गेल्यावर आपल्या खतरनाक हाताची मूठ तुटली होती. फादरनं बसून बसून असं इंडियन जुगाड केला आणि लाकडी मूठ बसवली त्याला. शेतातली सगळी कामं उरकून आपण घरी आलो. तुम्हाला असं वाटत असेल की मी ही तोंडाला का बांधलं असेल बरं. तर आज आपल्या घरात आहे स्वच्छता मोहीम. ती दसरा आलाय ना व मग मी म्हणलं नुसतं तोंडाला बांधून काय होत नाही, आपण हेल्मेट घालावं. असं माळवदावर बसून आपण येडं चाळ करायला चालू केलं. कसं डांगचंग नांगनंग डांगचंग नांगनंग नांगन. मग खाल नाही म्हणली कडू भाड्या उतर खाली. साफसफाई करताना आपल्याला ही जुन्या आठवणी सापडल्या. कुणाला हे माहिती आहे कमेंट करून नक्की सांगा. Across an empty land, I knew the pathway like the back of my hand. साफसफाई करून झाल्यानंतर आपण सिनेमाकडे आलो आणि बघतो तर काय आपल्या सिनेमानं असं रौद्र रूप धारण केलं होतं. तिथनं पुढे पोरं म्हणले की चला भेळ खायला जाऊ मोहळला. मग काय असं गाडीत हवा भरून निघालो मोहोळ स्टेशनला भेळ खायला. गाडीवर बसून आम्ही अशी हवाबाजी चालू केली. असं पावसा पाण्याच्या वातावरणात आजभाऊ चड्डीवरच यायला लागलं. मग काय महादेव भाऊने वळवली मोठ आणि निघालो आम्ही. गँग 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 अशी नाटकं करून झाल्यानंतर आम्ही झालो दाखल मोहोळच्या बाजारात. अशा भल्या मोठ्या संकटाला पार करून आम्ही निघालो स्टेशनला आणि ही सगळी गँगवर स्टेशनला दाखल झाला. कसं आहे मोहोळचं स्टेशन, नाद करती काय. असं बोंबलं थंडून झाल्यानंतर पोरं बसली वाट बघत भेळची. भेळ प्लेटात पडल्या पडल्या आई बकासूर खायला बसली. हे बघा कसं खाते बकासूर. दिसतंय का नाही सेम. मस्तपैकी भेळ खाऊन निघालो जायला. तेवढ्यात पोरं म्हणली की भेळ खाऊन काय पोट भरते होय, चला पाणीपुरी खायला. मग काय आपण आलो काकूच्या हातची पाणीपुरी खायला. हाय काय ही तर भीतीच आल्या चालू केलं खायला. दमच काढत नाही ती. अशी पाणीपुरी खाल्ल्यानंतर बकासूर म्हणली पोट भरलं आपलं, चला घरी. जाता जाता आपल्या बरोबर झाला कांड. झालं गाडीचं टायर पंक्चर काढून आलो घरी. तर कसा वाटला मिनी ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या येडचाळे ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.